हमारे चैनल पर आपको मराठी, हिंदी और आदिवासी भाषा में विभिन्न विषयों पर जानकारीपूर्ण और मनोरंजक वीडियो देखने को मिलेंगे। यदि आप हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किए हैं तो तुरंत सब्सक्राइब करें और बेल आइकन को अवश्य दबाएं ताकि आपको हमारे नए वीडियो के बारे में तुरंत जानकारी मिल जाएगी। 26 फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू असून विधान परिषदेत आमचे आदिवासी आमदार आमशादादा पाडवी यांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे ह्या बोलू देत नाहीत अशी प्रतिक्रिया आमचे आमदार आमशादादा पाडवी यांनी दिली आहे। आमच्या आमदाराला जे बोलू देत नाही त्या नीलम गोरे उपसभापती विधान परिषद यांचा आम्ही बिरसा फायटर या आदिवासी संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। लोकशाहीचा गळा दाबणारा हा प्रकार आहे। जिल्ह्यामध्ये अनेक गंभीर समस्या सुरू आहेत। कालच एका गर्भवती मातेचा ॲम्ब्युलन्स बिघडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला। रोज बालके मरत आहेत, लोक मरत आहेत। अशा गंभीर समस्या असताना आमच्या आदिवासी आमदाराला बोलू न देणे ही एक दुर्दैवी बाब आहे। स्वातंत्र्यानंतर आमशादादा पाडवी सारखा एकमेव असा बोलणारा आमचा आदिवासी आमदार आम्हाला विधान परिषदेमध्ये लाभलेला आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे। जे ॲडव्होकेट डॉक्टर असे काही आमदार जिल्ह्यामध्ये आहेत ते मुके बहिरे आहेत। फक्त आमशादादा पाडवी हेच आमच्या समस्या मांडत असतात आणि या भागातल्या समस्या मांडण्यासाठी त्यांची विधान परिषदेमध्ये निवड करण्यात आलेली आहे। त्यांना विधान परिषदेमध्ये बोलण्याचा अधिकार आहे म्हणून त्यांना बोलू दिलं गेलं पाहिजे। यापुढे जर आमच्या आदिवासी आमदाराला विधान परिषदेमध्ये बोलू दिलं नाही तर आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडू याची नोंद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी नोंद घ्यायची आहे। जय बिरसा, जय आदिवासी।